खर्च आम्हाला आलेला आहे, बट दॅट डज नॉट मीन की हा सेम खर्च तुम्हालाही ऍप्लिकेबल होईल. जर ते तुम्ही घेतले तर तुम्हाला जे लोकल ट्रान्सपोर्ट आहे ते सगळं कव्हर होतं. जे मेन गोष्टी आहेत त्याचा मी टोटल खर्च तुम्हाला सांगते, कारण तुमची सेफ्टी सर्वात महत्वाची आहे. तर प्रत्येक ठिकाणी सिम कार्ड घेणं गरजेचं आहे का? एक्सपर्ट नसाल तर तो आधी अभ्यास सर्वात सुरुवात तिथून करा आणि मग तुमची जर्नी ट्रिप पूर्ण प्लॅन करा. ते जर आलं ना तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. नमस्कार, तुमचं स्वागत आहे परत एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तुमच्यातील लोक जी पहिल्यांदा आमचे व्हिडिओज बघताय तर तुम्हाला जस्ट थोडक्यात आम्ही सांगतो की आम्ही कोण आहोत, कुठे राहतो आणि काय करतो. मी पुष्कर, मी वृषाली, ही आमची मोमो. फ्रेंच पार्ट ऑफ द स्वित्झर्लंड मध्ये राहतो आणि आम्ही इथे गेले 1.5 वर्षापासून राहतोय. आणि जे काही आमचा एक्सपिरियन्स आहे स्वित्झर्लंड मध्ये राहण्याचा तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जिथे जिथे ट्रॅव्हल करतो त्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवतो आणि जी मजा मस्ती असते आमची दैनंदिन जीवनात तीही तुमच्याबरोबर शेअर करतो. तुम्ही माझे आतापर्यंतचे ट्रॅव्हल व्हिडिओज बघतच आला असाल. आम्ही गर्ल्स ट्रिप केलेली ही तुम्ही व्हिडिओ बघितलेच असतील, व्हिएना आणि प्रागचे. आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे की साधारण आमचं बजेट किती आलं आणि ऑफकोर्स पुष्कर त्यात काही त्याच्या टिप्स पण ऍड करणार आहे, कारण त्यांनी आम्हाला मदत केलेली सगळं ट्रिप प्लॅन करण्यासाठी. तर ह्याबद्दल आजचा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ नक्की न स्किप करता पूर्ण बघा. आपण पहिली सुरुवात करूया जो मेन भाग असतो कुठल्याही ट्रिपचा, की एक्सपेन्सेस. किती एक्सपेन्सिव्ह होती ही ट्रिप, स्वस्त होती, महाग होती. खूप फॅक्टर्स इन्व्हॉल्ड असतात आणि डिपेंड करतं की आपण विच टाइम ऑफ द इयर मध्ये आपण चाललो आहोत. जे काही वृषाली शेअर करणार आहे आता आपल्या बरोबर ते सगळं इंडियन रुपीज मध्ये असणार आहे. इवन दो वृषाली सांगेलच की कुठल्या करन्सीमध्ये तिने एक्सपेंडिचर केलं आणि काय काय करन्सीज ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहे. तर सुरुवात करूया पहिल्या गोष्टीपासून, ती आहे एक्सपेन्सेस. तर वृषाली, पहिली गोष्ट तर मजा मस्ती तर आम्ही बघितली ब्लॉग मध्ये, काय धमाल केली. काय सांगशील फ्लाईट पासून, हॉटेल पासून ते प्रत्येक दिवशीचा खाण्याचा खर्च, असं आपण करूया? येस, चालेल. तर मी सुरुवात आधी फ्लाईट पासून करते, कारण तो मेजर फॅक्टर असतो की फ्लाईटचा साधारण आपल्याला किती खर्च आला. आम्ही युरोपमध्येच राहतो, शेंगेन विजामध्ये आमच्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात युरोपमधल्या, त्यामुळे मला विजाचं काही वेगळं असं लागलं नाहीये. फक्त फ्लाईट तिकीट आणि लगेजचं तिकीट एवढंच लागलेलं. तर आम्ही जिनिवा टू प्राग आणि प्राग टू जिनिवा असं साधारण आमचं रिटर्न तिकीट एकाचं 17,600 असं आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे बॅगेज इन्क्लूड नसतं, तर बॅगेज बद्दल पुष्कर तुम्हाला डिटेलमध्ये थोडीशी माहिती देईलच. पण मला इथे अजून एक मुद्दा ऍड करायचा आहे. जर तुम्ही इंडियावरनं प्रागला ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला शेंगेन व्हिसा लागेल. मुंबईवरनं ट्रॅव्हल करत असाल प्रागला किंवा व्हिएनाला आणि अगेन रिटर्न फ्लाईट, तर तुमचा खर्च हा वेगळा असणार आहे. 17,600 मध्ये नक्कीच नसणार आहे, थोडा जास्त असेल. सो तुम्ही कोणत्या सीझन मध्ये ट्रॅव्हल करताय, आता हा सीझन नाही म्हटला तरी विंटर असला तरी आम्ही क्रिसमस मध्ये ट्रॅव्हल केलं, त्यामुळे बरीच गर्दी होती. समर मध्ये ट्रॅव्हल केलं तर डेफिनेटली तिकीट महाग असणार आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला ट्रिप प्लॅन करायची आहे तर मेक शुअर करा की तुम्ही तुमचं ऍडव्हान्स मध्ये बुकिंग कराल, साधारण 3 ते 4 महिने आधी, सो दॅट तुम्हाला प्राइस पण थोडी कमी पडेल आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन करता येईल. आता लगेज बद्दल पुष्कर थोडंसं सांगणार आहे, तर पुष्कर तू काय सांगशील लगेज बद्दल? मी एकच ऍड करीन फ्लाईट बुकिंग मध्ये की असंही बघा की आठवड्यातल्या कुठल्या दिवशी करायचं. कधी कधी वेनसडे आणि थर्सडेला, जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे आणि आय लव्ह बुकिंग ट्रॅव्हल्स, सो त्यामुळे तुम्हाला सांगतो की मोस्टली ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे यामध्ये जर बुक केलं आणि जर ऍडजॉइनिंग लॉंग वीकेंड किंवा काही नसेल तर साधारणपणे फ्लाईट स्वस्त मिळतात. बरोबर. तर युरोपमध्ये ट्रॅव्हल करायला बऱ्याच लो कॉस्ट कॅरियर्स आहेत आणि या लो कॉस्ट कॅरियर्स, जसं नाव सांगतं की लो कॉस्ट आहेत, तर त्यामुळे कधीच चेक इन लगेज इन्क्लुडेड नसतं त्याला आणि त्यामुळे तुम्हाला फक्त ते कॅबिन लगेज देतात, विच इज ओनली 7 kgs विदिन द मेजरमेंट्स और डिमेन्शन्स दे स्पेसिफाय. यांची जी जाण्याची फ्लाईट होती फ्रॉम जिनिवा टू प्राग ती आम्ही युरोविंग्स थ्रू केलेली. युरोविंग्स अगेन लो कॉस्ट कॅरियर आणि युरोविंग्सनी लगेजचे चार्ज केलेले आम्हाला अराउंड 24 euros, विच इज इक्विव्हॅलंट टू 2,200 इंडियन रुपीज. तर त्याचा तेवढा खर्च आला आणि आम्ही काही ट्रिक केली की दोघांचं मिळून आम्ही एक 23 किलोचं लगेज केलं. आणि येतानाची फ्लाईट इझी जेटची होती. इझी जेट अगेन व्हेरी फेमस लो कॉस्ट कॅरियर युरोपमध्ये. ती फ्लाईट होती फ्रॉम प्राग टू जिनिवा आणि तिथे लगेजचे साधारण झालेले 3,700 इंडियन रुपीज. तर असा एक खर्च होता, अगेन 23 kgs. आता इझी जेटमध्ये एक जस्ट सांगायचं झालं तर इझी जेटमध्ये जी तुमची डेस्टिनेशन कंट्री आहे त्यानुसार ते तुम्हाला लगेज फीस
चार्ज करतात, तर थोडं तिकडे व्हॅल्यू चेंज होऊ शकते. अशी त्यांची सेट व्हॅल्यू नसते. बट आय विल हायली ॲडवाइज की तुम्हाला जर नक्की माहिती आहे तुम्हाला चेक इन लगेजची गरज लागणार आहे तर इन ॲडव्हान्स बिफोर चेक इन करा. वन्स यू चेक इन, इवन दॅट्स बिफोर यू ट्रॅव्हल, यू कांट ऍड लगेज. मग तुम्हाला एअरपोर्टला जाऊनच लगेज ऍड करावं लागतं. फ्लाईट झाल्यानंतर आपला मेन खर्च असतो हॉस्टेलचा किंवा हॉटेलचा, जिथे आपण राहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आम्ही प्रागमध्ये हॉस्टेलमध्ये राहिलेलो आणि खूप सुंदर हॉस्टेल आहे. त्याला रेटिंग पण खूप चांगलं आहे. Booking.com-वर 9 रेटिंग आहे आणि अतिशय स्वच्छ आणि क्लीन. जरी शेअर्ड बाथरूम असलं तरी अतिशय स्वच्छ होतं. त्यामुळे मी हायली रेकमेंड करेन ते. तर त्याचा आम्हाला साधारण खर्च आला पर हेड आम्हाला आला 10,500. बट दिस इज फॉर 2 नाईट्स. जिना हॉस्टेलची आयडिया नसेल त्यांच्यासाठी सांगते की तिथे तुम्हाला एक तुमचा सेपरेट बेड मिळतो, प्लस तुम्हाला इंडिव्हिज्युअल लॉकर प्रोव्हाइड केलेला असतो त्यांनी. फक्त बाथरूम जे असतं ते शेअर्ड असतं, इव्हन टॉयलेट जे असतं तेही शेअर्ड असतं. त्यानंतर आमचा व्हिएनाचं जे होतं ते आम्ही हॉटेलमध्ये राहिलेलो. तिथे आम्ही एकच रात्र राहिलेलो, कारण आम्ही खूप कमी दिवसांसाठी लाईक हार्डली आम्ही अर्धा दिवस वगैरे होतो व्हिएनात. तर तिथे आमचा हॉटेलचा खर्च आलेला 12,600. आता हॉटेलमध्ये म्हटल्यावरती तुम्ही एक माणसाचा पकडा किंवा 2, तर जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल तरी तुम्हाला 12,600 पे करावे लागतील, किंवा जर तुम्ही 2 लोकांबरोबर असाल तर तुमचं ते 12,600 दोघांमध्ये डिवाइड होतील. पहिलंच एक डिस्क्लेमर देते की हा जो सगळा काही खर्च आहे, नॉट नेसेसरी की प्रत्येक गोष्टीचा खर्च तुम्हाला सेम येईल किंवा आला पाहिजे. कारण तुम्ही कोणत्या सीझनमध्ये ट्रॅव्हल करताय आणि कुठल्या दिवशी तुम्ही हॉटेलमध्ये राहताय, लाईक इफ इट इज अ वीकेंड किंवा सुट्टींचे दिवस असतील, त्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि त्याप्रमाणे ऑफकोर्स हॉटेल किंवा हॉस्टेलवाले आपले वर खाली प्राइजेस लावतच असतात. एक्झॅक्ट खर्च आम्हाला आलेला आहे, बट दॅट डज नॉट मीन की हा सेम खर्च तुम्हालाही ऍप्लिकेबल होईल. तर आता अकोमोडेशन कॉस्ट आपण बघितली, आपण फ्लाईट डिटेल्स बघितले, फ्लाईट कॉस्ट आणि एक्सेस लगेज कॉस्ट आपण बघितली. आता मला सांग की तिथे कुठे कम्युट करायला त्याचा किती साधारणपणे खर्च आला? आम्ही फक्त प्रागमध्ये 2 दिवस होतो पुष्कर, आणि आम्ही 1 दिवस व्हिएनामध्ये होतो. तर तुम्हाला वेगवेगळे पासेस येतात. मी तर तुम्हाला हायली रेकमेंड करेन की तुम्ही पास काढा, डे पास काढा, किंवा 2 दिवसांचा पास येतो किंवा 3 दिवसांचा पास असतो. जर ते तुम्ही घेतलेत तर तुम्हाला जे लोकल ट्रान्सपोर्ट आहे ते सगळं कव्हर होतं. सो आम्ही प्रागमध्ये जो घेतलेला तो 1 डे पास घेतलेला, कारण तसं बघायला गेलं तर आम्ही 1.5 दिवस प्रागमध्ये होतो. हा जो आम्हाला पडला 420 रुपये प्रत्येकी. तर व्हिएनालाही आम्ही एक पूर्ण दिवसांचा पास घेतलेला. जरी आम्ही व्हिएनाला अर्धा दिवसच होतो, पण असं तुम्हाला हाफ डेचा वगैरे पास मिळत नाही. सो 24 आवर्सचा आम्ही पास घेतलेला, जो आम्हाला पडलेला साधारणपणे 700 रुपये. अगेन जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही किती दिवसांसाठी तिथे आहात प्रागमध्ये, व्हिएनामध्ये, त्याप्रमाणे तुम्ही तुमचे पासेस चूज करू शकता. तर तुम्ही एकतर ऑनलाईन तुम्ही हे पासेस काढू शकता इन ॲडव्हान्स त्यांच्या वेबसाईट थ्रू, किंवा मी सांगेन तिथे गेल्यानंतरही ट्रेन स्टेशनवरनं उतरल्यानंतर किंवा एअरपोर्टच्या बाहेरही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं की ते मशीन्स असतात. आपल्याला कुठला पास किती हवाय तर त्याप्रमाणे आपण आपलं तिकीट घ्यायचं. तर एक राहिलं फक्त, जेव्हा आम्ही एअरपोर्ट टू आमच्या हॉस्टेलला जी बस घेतलेली 1 डे पास 2 डे पास जे तुम्ही काढता, तो जो लोकल ट्रान्सपोर्ट आहे तो त्या एक्सप्रेस बसला ऍप्लिकेबल नाही होत. सो एई म्हणजे मला असं वाटतं ती एक्सप्रेस बस असेल, जी एअरपोर्ट पासनं काही मेन स्टॉप्स घेते. त्यातला एक आमचा स्टॉप होता, त्यामुळे आम्ही ती पकडली आणि ती तुम्हाला साधारण 1 तासात पोहोचवते. फक्त त्याचं तिकीट थोडंसं महाग आहे. तर आम्हाला त्याचे तिकीट प्रत्येकी पडलं 352 रुपये. हे झालं हॉस्टेलचं, ट्रान्सपोर्टेशनचं, आणि त्यानंतर मेनली येतं आपलं खाण्याचं. तर खाण्याचं बघा कसं आहे की आपण किती खातो, काय खातो, कुठलं फूड खातोय, तर हे खूप डिपेंड करतं इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल की त्यांना काय खायचंय, कुठलं क्युझिन खायचंय, तिकडचं लोकल क्युझिन खायचंय का फक्त इंडियन फूड खायचंय. इंडियन फूड जनरली तुम्ही ह्या सगळ्या देशांमध्ये बघितलं तर थोडंसं महाग पडतं. तर एक साधारण आपल्याला प्रागमध्ये जर बघायला गेलं तर फूडची जी कॉस्ट आहे साधारणपणे 1,300 रुपये पर पर्सन पर मील अशी येऊ शकते. आणि मग त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा की तुम्हाला किती दिवस तुम्ही राहताय तर तुमचा साधारण किती खर्च येऊ शकतो. आणि व्हिएनामध्ये पण आम्हाला साधारणपणे खर्च आला 2,000 रुपये पर मील पर पर्सन. कारण की प्रागची जी करन्सी आहे ती आहे चेक करुना, जी खूप स्वस्त आहे ॲज कम्पेअर टू स्विस फ्रँक्स युरोमध्ये. त्यामुळे प्रागला तुम्ही सगळंच बघाल तर थोडंफार स्वस्त आहे. प्रागवरनं पुष्कर आम्ही निघालो
1.5 दिवसांनी व्हिएनासाठी. बरोबर. तर आम्ही त्या ट्रेनने गेलेलो, रेजिओ जेट नावाची ट्रेन होती. त्याचा खर्च आम्हाला पर हेड 3,000 रुपये इतका आलेला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त पाणी फ्री देतात, ऍपल ज्यूस किंवा मला वाटतं मिंट टी किंवा असं काहीतरी होतं, तर ते फ्री होतं. खाणं तिथे त्यांनी सर्व केलं नव्हतं आणि जरी तिथे असेल तरी ते मला वाटतं पेड असेल. ती जी ट्रेन आहे ती तुम्हाला प्राग टू व्हिएना साधारण 3.5-4 तासात पोहोचवते व्हिएनाला. आणि व्हिएनावरनं सिन्स क्रिसमस असल्यामुळे व्हिएनावरनं डायरेक्ट स्वित्झर्लंडला ट्रॅव्हल करणं बाय फ्लाईट वॉज व्हेरी डिफिकल्ट किंवा ऑनेस्टली नॉट अफोर्डेबल. खूपच एक्सपेन्सिव्ह होत्या फ्लाईट तिकीट. थोडंसं आम्हाला उलट सुलट झालं. आम्ही व्हिएना टू प्राग अगेन नेक्स्ट डे सकाळी ट्रॅव्हल केलं बाय फ्लिक्स बस आणि त्याचा आम्हाला साधारण खर्च आला 2,100 रुपये. तिथेही साधारण आम्हाला 3.5-4 तास लागले. एका कंट्रीतनं दुसऱ्या कंट्रीत साधारण 2-3 तासाचा प्रवास असेल बाय फ्लाईट न जाता आणि तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर यू कॅन ऑप्ट फॉर दीज ऑप्शन्स की तुम्ही एकतर ट्रेन बघू शकता किंवा फ्लिक्स बसने ट्रॅव्हल करू शकता. त्यानंतर आम्ही जी क्रूज राईड केलेली, तर पुष्करने आमच्यासाठी ती क्रूज राईड बुक केलेली, तर त्याचा साधारण आम्हाला खर्च आलेला 1,600 रुपये पर पर्सन. साधारण 1 तासाची ती क्रूज राईड असते. 50 मिनिटं लिहितात पण 1 तासापेक्षा जास्तच ती होते. तुम्हाला पूर्ण प्राग सिटी बघता येते. तर मी नक्कीच रेकमेंड करेन की तुम्ही थोडी संध्याकाळ सनसेट नंतरची क्रूज राईड करा, निवडा, कारण मस्त तुम्हाला पूर्ण त्या सिटीला असं छान लाइटिंग केलेलं असतं आणि बघायलाही खूप छान वाटतं आणि प्लस तुम्हाला ते सगळे माहितीही सांगतात. 2 प्रश्न आहेत त्याच्यावर. येस. एक म्हणजे तुम्ही विंटर मध्ये जात होता बोट मधनं, तर ती हिटेड होती की तुम्हाला ओपन एअर दिलेलं? गुड क्वेश्चन. खाली हिटेड होती, वरती आणि खालती असं होतं. वरती ओपन होती, खालती पूर्ण क्लोज होती. तर आम्ही वरती, कारण फोटो काढायचे होते, छान व्हिडिओज काढायचे होते म्हणून. आणि येस, विंटरमध्ये असल्यामुळे वरती असल्यामुळे थोडी हवा येतेच आणि थंडी वाजते. समरमध्ये तर मोस्टली सगळे वरतीच असते. एक्झॅक्टली. आणि जसं वृषाली बोलली की दुसरा मुद्दा हा होता ह्याचा की समरमध्ये लाइटिंग पेक्षा जो सनसेट असतो ती बघण्याची मजा असते, कारण सनसेट लेट होतो. बरोबर. आणि विंटर मध्ये स्पेसिफिकली सिटीचा लाइटिंग बघायची वेगळी मजा असते, कारण सनसेट लवकर होतो. ह्यानंतर जो काही छोटा मोठा खर्च येतो किंवा तुम्ही शॉपिंग केली असेल किंवा सुव्हिनियर्स घेतले असतील, तो मी इथे सगळा नाही लिहिलाय, कारण अगेन ते आपल्यावर आहे की आपण किती शॉपिंग करतोय, काय करतोय. जे मेन गोष्टी आहेत त्याचा मी टोटल खर्च तुम्हाला सांगते. फ्लाईटचे तिकीट फ्रॉम स्वित्झर्लंड टू प्राग अँड प्राग टू स्वित्झर्लंड, अगेन मी मेन्शन करते, नॉट फ्रॉम इंडिया. त्याच्यानंतर आमचा खाण्याचा खर्च, त्यानंतर हॉस्टेल आणि हॉटेलचा खर्च, तिकडचे ट्रान्सपोर्टेशन जे घेतलेले पासेस त्याचा खर्च, आणि व्हिएना टू प्राग जे ट्रॅव्हल केलं आणि प्राग टू अगेन व्हिएना जे ट्रॅव्हल केलं त्या बस आणि लोकल ट्रेनचा खर्च साधारणपणे आम्हाला पर हेड 56,500 इतका आलेला आहे. ही जी व्हॅल्यू आहे ती नक्कीच वरती खालती होऊ शकते जेव्हा तुम्हाला ट्रॅव्हल करायचंय तेव्हा. मे बी ह्याच्याहून जास्त खर्च येऊ शकतो किंवा ह्याच्याहून कमी खर्च येऊ शकतो. सो तुम्ही किती ॲडव्हान्समध्ये बुक करतायत आणि कुठल्या सीझनमध्ये बुक करताय, या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि हा किती दिवसांचा खर्च होता? येस, 2 रात्र प्रागमध्ये होतो आणि 1 रात्र व्हिएनामध्ये होतो. सो 3 नाईट्स आणि 4 डेजचा तुम्ही म्हणू शकता. आणि तू काय रेकमेंड करशील, प्रागसाठी किती दिवस आयडियली ठेवले पाहिजे आणि व्हिएनासाठी किती दिवस? तर प्रागसाठी तर मी नक्कीच सांगेन पुष्कर, निदान तुम्ही 3 रात्र तरी प्रागमध्ये राहिलं पाहिजे. कमीत कमी सांगते, म्हणजे तुम्हाला प्रागच्या वेगवेगळ्या गोष्टी पण बघता येतील. येस, दोघांसाठी जरी मी 3 नाईट्स मिनिमम समजेन आणि तुम्ही जर स्पेंड करू शकलात आणखीन 1-2 नाईट्सचा वेल अँड गुड, म्हणजे तुमची ट्रिप एकदम स्मूथ होईल, दगदग होणार नाही आणि आरामात एक कंट्री तर एक कंट्री व्यवस्थित बघता. राईट. आता आपण येऊया आपल्या नेक्स्ट सेक्शनला, जे आहे आमच्याकडून काही टिप्स, काही आयडियाज आणि काही ऍडवाइसेस. तर वृषाली, कशाने तू चालू करशील? सर्वात महत्वाचं तर मजा आली. इट्स अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स आणि मुळात म्हणजे मला असं वाटतं मजा मस्ती करणं हा एक पार्ट झाला, पण मुळात तुम्ही खूप शिकता. जरी पुष्करने बुकिंग सगळं केलेलं असलं तरी आम्हाला तिथे ट्रॅव्हल आम्हालाच करायचं होतं, फिगर आउट आम्हालाच करायच्या त्या गोष्टी. सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हा की इथे मी टिप देईन की तुमचे पासपोर्ट किंवा तुमचे जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स किंवा पैसे किंवा आणखीन तुमचं सोनं वगैरे जर तुम्ही काही कॅरी करत असाल किंवा वेअर करत असाल, तर जिथे कुठे तुम्ही कुठल्याही कंट्रीमध्ये राहत असाल, हॉटेलमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये तुम्हाला लॉकर सिस्टीम प्रोव्हाइड केलेली असते. टुरिस्ट अट्रॅक्शनला पासपोर्ट वगैरेची गरज लागत नाही. जरी तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये तुमच्या पासपोर्टचे स्कॅन कॉपी ठेवू शकता किंवा फोटो काढून ठेवू शकता. म्हणजे तुमची फ्यू करन्सी जी काय असेल, युरो किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या देशाची, ती आणि त्याच्याबरोबर मल्टी करन्सी कार्ड,
हे एवढंच ठेवा, बाकी कुठलीही गोष्ट तुमच्याकडे कॅरी करायची गरज नाहीये. तर लॅपटॉप वगैरे कॅरी करत असाल एडिटिंगसाठी किंवा तुमच्या पर्सनल यूजसाठी, तर त्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या रूमवरतीच ठेवा लॉकरमध्ये. तर ही सर्वात महत्वाची टिप आहे आणि फक्त मुलींनाच ट्रॅव्हल करताय असं नाहीये, इन जनरल सगळ्यांनाच ही लागू होते. बरोबर आहे. सेफ नेबरहुड चूज करा, चांगल्या हॉटेलमध्ये राहा, 4 पैसे जास्त गेले तरी चालेल, बट ऍट दी एंड यू मेक शुअर रिव्ह्यूज वाचून सगळे व्यवस्थित, आणि लोक जेन्युइनली रिव्ह्यूज टाकतात, तर त्यामुळे नीट वाचून हॉटेल चांगलं, चांगल्या नेबरहुड मध्ये जिथे चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, तिथे तुम्ही घ्या, कारण तुमची सेफ्टी सर्वात महत्वाची आहे. फक्त मुली ट्रॅव्हल करत असाल तर शक्यतो एकदम आउटस्कट्सला हॉस्टेल किंवा हॉटेल बघू नका, जरी त्याला रेटिंग्स खूप चांगले असले तरीही. त्याचं एकमेव कारण आहे की तुम्ही जेव्हा थोडं सिटी सेंटर किंवा त्याच्या 2-3 किलोमीटरच्या आजूबाजूच्या एरियामध्ये राहता, तुम्हाला एकटं असल्यामुळे किंवा 2-3 जणींचा ग्रुप असल्यामुळे पटकन गोष्टी रिचेबल होतात. थोडं विलेज साईडला राहता किंवा कंट्री साईड राहता तेव्हा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो ट्रॅव्हल करताना, जर तुम्ही एकटे आहात तर. बट मुलींसाठी जर करणार असाल तर शक्यतो सिटी सेंटरच्या आजूबाजूच्या एरियामध्ये तुम्ही हॉटेल किंवा हॉस्टेल चूज करू शकता. चालायला खूप लागतं, त्याच्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट, कुठलाही सीझन असू दे, समर असू दे, विंटर असू दे किंवा आणखीन कुठलाही सीझन, व्यवस्थित कम्फर्टेबल वॉकिंग शूज घ्या. हायकिंग शूज नाही, स्नोवाले शूज पण नाही. जर तुम्ही स्नो एरियामध्ये आता तर स्नोवाले शूज कॅरी करा, बट तुम्ही सिटीमध्ये वगैरे फिरणार असाल तर व्यवस्थित वॉकिंग कम्फर्टेबल शूज, त्याने तुम्हाला अजिबात पायाला त्रास होत नाही. आणि हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की तुम्ही चांगल्या ब्रँडचे आणि चांगल्या क्वालिटीचे शूज नक्की घ्या. कुठलेही लोकल शूज घेऊ नका जे तुम्हाला 2 तास चालल्यानंतर पायाला त्रास देतील. सो चांगल्या ब्रँडचे आणि चांगल्या क्वालिटीचे शूज मध्ये नक्की इन्व्हेस्ट करा. आता एस्पेशली तुम्ही विंटरमध्ये ट्रॅव्हल केलं तर काय काय कॅरी करावं, काय ऍब्सोल्यूट एसेन्शियल्स आहेत आणि व्हॉट इज गुड टू हॅव? तर जर विंटरमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर ह्या सगळ्या युरोपियन कंट्रीजमध्ये साधारण विंटरमधलं टेम्परेचर तो 5-6 आणि मायनसमध्ये जातं रात्री. येस, ह्या गोष्टी कन्सिडर करता मी तुम्हाला सांगेल, एक तरी तुम्ही तुमच्याबरोबर थर्मल लेअर असला पाहिजे तुमचा. त्याच्यानंतर तुम्ही एक स्वेटशर्ट किंवा तुम्ही काहीतरी कॅरी करू शकता जे थोडं जाडं आहे. आणि त्याच्यानंतर विंटर जॅकेट किंवा डाऊन जॅकेट किंवा तुम्हाला कोट कॅरी करायचा असेल तर चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या लेअरचा कोट तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर पायामध्ये सॉक्स, शक्यतो थर्मल सॉक्स किंवा वुलन सॉक्स जे चांगल्या क्वालिटीचे असतील ते तुम्ही कॅरी करा. हातामध्ये ग्लव्ज असले पाहिजे. त्याच्यानंतर कॅप किंवा जर तुम्हाला कानाला किंवा मानेला जर थंडी जास्त वाजत असेल तर स्कार्फ. तर ह्या सगळ्या गोष्टी ऍटलिस्ट एक लेअर तरी तुम्ही कॅरी केलीच पाहिजे. तुम्ही 2 देशात गेला, स्वित्झर्लंडच्या बाहेर मोस्टली कंट्रीजमध्ये युरोज ऍक्सेप्ट करतात, पण प्राग आणि व्हिएनाचं कसं होतं? तर प्रागमध्ये जी करन्सी वापरली जाते ती आहे चेक करुना आणि व्हिएनामध्ये युरो वापरली जाते. मला इथे फक्त एक सांगायचं होतं की तुम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅव्हल करत असाल तिथे वेगवेगळ्या करन्सी यूज होतात, तर प्रत्येक ह्याच्या थोड्या करन्सी कॅरी करण्यापेक्षा युरो कॅरी करा, कारण युरो जनरली सगळीकडे यूज होतो. आणि जर तुम्हाला ठेवायच्याच असतील त्यांचे जे कॉइन्स असतात किंवा सेंट्स जे हे म्हणतात त्या गोष्टी जास्त ठेवा. त्या तुम्हाला जेव्हा तुम्ही पब्लिक टॉयलेट यूज करता तेव्हा त्या ठिकाणी कामाला येतात. तिथे कार्ड सिस्टीम पण असते, तुम्ही टॅपही करू शकता, पण इन केस जर तुमच्याकडे नसेल किंवा नाही, तुमचा फोन ऑफ झालाय किंवा कार्ड तुम्ही कॅरी नाही केलंय, तर अशा वेळेला मग करन्सी यूज होते. आणि कॉइन्स तर तुम्हाला इथे नाही मिळत करन्सी एक्सचेंजला, तर कॉइन्स हे तुम्ही तिथे त्या देशात आल्यानंतर काहीतरी एक्सपेन्स जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही कॉइन्स त्यांना मागा, त्यामुळे तुम्हाला कॉइन्स मिळतील. आणि काय झालं मोमो, तिला खायची वेळ झाली त्याची. थांबा बा, एक 10 मिनिट्स मध्ये खाऊया का आपण? तर पुढचा पॉइंट म्हणजे आता ह्या देशामध्ये जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तर प्रत्येक ठिकाणी सिम कार्ड घेणं गरजेचं आहे का फोनसाठी? शक्यतो गरज लागत नाही, वायफाय असतात, तर तुम्ही सिम कार्ड घेऊही शकता. आणि जर सिम कार्ड घ्यायचं नसेल तर तुमचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत इंडियातले त्यांना विचारून घ्या की तुम्ही रोमिंग ऍक्टिव्हेट करू शकता का आणि त्या देशासाठीचं रोमिंग पॅकेजेस काय आहेत. शक्यतो 4,000-3,000 असे पॅकेजेस असतात एअरटेलचे वगैरे, आम्हाला जितकं माहिती आहे. तर ते तुम्ही ऍड करून टाका, कारण त्यांनी काय होईल, एकाकडे जरी असेल ना तर
तर त्यांनी हॉटस्पॉट क्रिएट करता येतो आणि बाकीच्यांना इंटरनेट मिळतं. एक्झॅक्टली. त्यानंतर सर्वात महत्वाचं की आता आपण एवढं ट्रॅव्हल करतो, दिवसभर ट्रॅव्हल करतो, की तुमच्या फोनची बॅटरी ही पूर्ण पाहिजे. ही एक सवयच लावा. आदल्या रात्री तुम्ही चार्ज करून झोपत जा तुमचा फोन. ह्याच्याबरोबर तुम्ही तुमची पॉवर बँक कॅरी करा. गुगल मॅप्स बघा. स्पेशली ब्लॉगर असाल तर येस, मग विसरूनच जा. तर पण जरी ब्लॉगर नसाल तरी तुम्हाला गुगल मॅप सर्च करावे लागतं. किंवा थंडीमध्ये आपल्या फोनची किंवा कुठल्याही गॅजेटची बॅटरी ही खूप कमी होते, एकदम ड्रॉप होत जाते. पॉवर बँक कॅरी करा, ती पण फुल्ली चार्ज असली पाहिजे. आणि दुसरं ह्याच्यात ऍड करायचं म्हणजे युनिव्हर्सल अडॅप्टर ठेवा. येस, जेणेकरून तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. प्रत्येकाकडे असेल तर बेटर आहे, कारण तुम्ही कधी ना कधीतरी युरोपमध्ये परत जाणार, तर ते तुम्हाला कधी ना कधीतरी कामाला येतं. ह्या युनिव्हर्सल अडॅप्टरला आणखीन एक ऍडिशनल पॉइंट मी सांगेन की एक्सटेन्शन बोर्ड कॅरी करा. म्हणजे जे काही कॅमेरा आणि ह्या काही गॅजेट्स असतील तर मग त्या युनिव्हर्सल अडॅप्टरला ते एक्सटेन्शन बोर्ड लावलं की मग तुमचं आणखीन तुम्ही ऍट अ टाइम 4 गोष्टी चार्ज करू शकता. आता या व्यतिरिक्त आपण स्वित्झर्लंडमध्ये बघतो वृषाली की इथे जागोजागी पाण्याचे फवारे आहेत किंवा फाउंटन्स आहेत ज्यातनं आपण पाणी भरतो. तर त्यामुळे तू काय टिप देशील की पाणी कॅरी करायचं, स्नॅक्स कॅरी करायचं याबद्दल? येस, तर स्वित्झर्लंडमध्ये तुम्हाला जागोजागी वॉटर फाउंटन दिसतात, तसे पुष्कर तिथे नाहीये. तर आम्ही शक्यतो आमची दोघींची पाण्याची बॉटल कॅरी केलेली आणि आम्ही आमचं पाणी हॉटेलमधनं भरून तिथे आम्ही कॅरी केलेलं आमच्यासोबत. आपलं छोटं मोठं स्नॅक्स असतं, चिप्स किंवा फ्रुट्स, पण आपल्याला चालावं खूप लागतं आणि मध्ये आपल्याला भूक लागू शकते, तर तुम्ही थोडंफार तुमच्यासोबत ठेवा. त्यानंतर अजून एक मी ऍड करीन वृषाली की गुगल मॅप्स डाउनलोड करून ठेवा. जसं वृषाली बोलली, कधी कधी इंटरनेट नाही आहेत, कधी कधी काही नाही आहेत. सो तुम्हाला माहिती पाहिजे की आज आम्ही कुठल्या रूटला कसं जातोय. प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुगल मॅप प्रत्येकाला रीड करता आला पाहिजे. येस, तर तुम्हाला गुगल मॅप हा क्लिअर कळला पाहिजे, सगळ्या गोष्टी नीट वाचता आल्या पाहिजे. जर तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट नसाल तर तो आधी अभ्यास सर्वात सुरुवात तिथून करा आणि मग तुमची जर्नी ट्रिप पूर्ण प्लॅन करा. ते जर आलं ना तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर अजून एक गोष्ट की मल्टी करन्सी कार्ड कॅरी करा. मल्टी करन्सी कार्ड खूप महत्वाचं आहे. आम्ही सुद्धा इंडियातून इथे रिलोकेट झालो तर मल्टी करन्सी कार्ड कॅरी केलेलं बोथ वृषालीसाठी आणि माझ्यासाठी खूप उपयुक्त पडतं. तुमच्या बँकेशी तुम्ही संवाद साधा, त्यांना विचारा, बँकेला ते तुम्हाला गाईड करतील की कुठे काय. आम्ही ICICIचं मल्टी करन्सी कार्ड कॅरी केलेलं आणि इथे आम्ही वाईज नावाच्या ऍप थ्रू आमचं मल्टी करन्सी कार्ड घेतलं. विंटरमध्ये जर तुम्ही युरोपमध्ये येताय तर नक्कीच लवकर उठा प्लीज, तरच तुम्हाला गोष्टी कव्हर करता येतील. सनसेट होतो 3:30-4ला. फॉगी वेदर असू शकतं. इट्स व्हेरी अनप्रेसिडेंटेड वेदर ड्युरिंग द विंटर, सो कन्सिडर दॅट. पण इथे विंटरमध्ये येतो. विंटर युरोप इज डिफरंट. थंडी होऊ शकतं, पाऊस येऊ शकतो, खूप अनप्रेसिडेंटेड असतात या गोष्टी. एक छत्री कॅरी करा, जॅकेट कॅरी करा. आजारी पडू शकतात तर त्यासाठी मेडिसिन्स कॅरी करा. बेसिक मेडिसिन्स मेन तर मी सांगेन पॅरासिटामॉल, एखादी हेडेकची गोळी, एखादी ऍसिडिटीची गोळी आणि एखादी लूज मोशन होणारी गोळी, म्हणजे लूज मोशन स्टॉप होणारी गोळी. सो ती सवय पण तुम्ही लावली तर आपल्याला इथे तिकडच्या फार्मसीमध्ये जाऊन आपल्याला कळत नाही, कारण त्यांच्या गोळ्या वेगळ्या असतात. तिकडे तुम्हाला क्रोसिन डोलो नाही मिळणार. सो बेटर आहे की तुम्ही तुमच्या मेडिसिन कॅरी करा. भाषेचा प्रॉब्लेम मला प्रागमध्ये आणि व्हिएनामध्ये दोन्ही ठिकाणी नाही आला, कारण तिकडच्या लोकांना इंग्लिश बऱ्यापैकी येत असतं. पण जरी तुम्हाला असं वाटलं तुम्ही कुठल्या एरियामध्ये जाताय जिथे त्यांना अजिबातच इंग्लिश येत नाहीये, तर तुमच्या फोनमध्ये गुगल ट्रान्सलेटर डाउनलोड करून ठेवा. फक्त एकच लास्ट मुद्दा मला ह्याच्यात ऍड करायचा आहे की गर्ल्स ट्रिप करणार असाल किंवा सोलो ट्रिप करणार असाल तर शक्यतो कोणत्याही अननोन माणसाशी किंवा स्ट्रेंजरशी बोलू नका. जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही गर्दी ठिकाणी हरवण्याचे चान्सेस होऊ शकतात तर तुम्ही आधीच ठरवा की आपण जर हरवलं तर आपण ह्या पॉइंटला भेटायचंय. त्यासाठी गुगल मॅप वाचता आला पाहिजे. तर पहिली गोष्ट तर प्रत्येकाची हेल्प करा, प्रत्येकाची काळजी घ्या, स्वतःची तर घ्याच पण त्यावर आपल्या ग्रुपमधल्या लोकांचीही घ्या आणि कोऑर्डिनेट चांगलं करा.
जर हरवलात तर घाबरण्याची, पॅनिक व्हायची गरज नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही स्ट्रेंजर माणसाला विचारू नका. असं याचा अर्थ असं नाही की तुम्ही सोशलाइज होऊ नका त्या लोकांशी, बट आपल्याला चांगला माणूस आणि वाईट माणूस ह्याच्यातला फरक कळता आला पाहिजे. सो त्याच्यामुळे चांगले कनेक्शन्स बनवा, चांगल्या लोकांशी बोला, पण कुठल्याही तिराईत माणसाची किंवा स्ट्रेंजरशी जो आपल्याला थोडा पण डाऊटफुल आहे की हा माणूस चांगला आहे त्यांच्याशी बोलायला जाऊ नका आणि त्यांना कुठलीही इन्फॉर्मेशन शेअर करू नका. ह्या मुद्द्यावरती मी हा व्हिडिओ एंड करते. विश्व, तुला काही ऍड करायचं? नाही, जितकं ऍड करू तितकं कमी आहे. तुमचे काही अनुभव आहेत, तुम्हाला काही एक्सपिरियन्सेस आले, प्लीज कमेंट करा आणि शेअर करा. ही आपली कम्युनिटी, आपली फॅमिली आहे. आज आपले काही एक्सपिरियन्समुळे दुसऱ्याला कोणाला मदत होईल तर नक्की तुम्ही कमेंट करा या व्हिडिओ खाली, व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त. सो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर 1,500 आहेत, एवढी लोक व्हिडिओज बघतात. प्लीज नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय.